साधारणतः 1.5 ते पावणे 2 तासांचा हा प्रवास आहे। तर उद्धव ठाकरे बोईसर ते वांद्रे असा लोकलनं प्रवास करतायत। पालघर मतदारसंघातल्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा लोकलनं प्रवास। भारती कांबळींच्या प्रचारासाठी म्हणून उद्धव ठाकरे आज पालघरमध्ये होते। बोईसरमध्ये ही सभा झालेली आहे आणि ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे, संजय राऊत लोकलनं प्रवास करतात आणि लोकलमधून बोईसर ते वांद्रे असा लोकल प्रवास त्यांचा। सर्वसामान्य मुंबईकर उपनगरात राहणारे नेहमीच लोकलनं प्रवास करत असतात, मात्र मोठे राजकीय नेते ज्यावेळेला लोकलनं प्रवास करतात त्यावेळेला लोकांना देखील त्याचं अप्रूप वाटतं। ठाकरे घराण्याविषयी नेहमीच लोकांना उत्सुकता राहिलेली आहे आणि अशात उद्धव ठाकरे, संजय राऊत लोकलनं प्रवास करतायत। डहाणू ते चर्चगेट अशा या लोकल मधून आता उद्धव ठाकरे प्रवास करत आहेत। डहाणू पासून हजारो लोक नेहमीच मुंबईमध्ये प्रवास करतात। कामधंद्याच्या निमित्तानं ते मुंबईमध्ये येत असतात आणि आज उद्धव ठाकरे या लोकल मधून प्रवास करत आहेत। आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या या लोकल प्रवासाचं अप्रूप वाटतं। साधारणतः 1.5 ते 2 तासांचा हा प्रवास असणार आहे। डहाणू पासून सुटलेली ही लोकल बोईसर ते वांद्रे असा उद्धव ठाकरे यांचा लोकल प्रवास। याआधी देखील बऱ्याचशा नेत्यांनी लोकलमधून प्रवास केलेला आहे। सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत त्यांच्या मनातले सल आणि त्याचबरोबर त्यांचे प्रश्न हे देखील ऐकून घेतलेले आहेत। तर उद्धव ठाकरे बोईसर ते वांद्रे असा लोकलनं प्रवास करतायत। संजय राऊत यांच्याशी संवाद साधत त्यांचा हा प्रवास। तर उद्धव ठाकरे यांचा लोकलनं प्रवास सुरू आहे आणि ठाकरेंना विंडो सीट देखील मिळाली आहे। तर लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यामधून उद्धव ठाकरे यांचा हा प्रवास। उद्धव ठाकरे या लोकलमधून प्रवास करत असताना जोरदार घोषणाबाजी देखील झालेली आहे।